त्या क्षणी देशामध्ये उत्तम शिक्षण मंत्री कोण होऊ शकेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस. त्याच्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या मनामध्ये असं आहे. सीजेपीच्या आंदोलनानं केंद्रातील मोदी सरकारला झुकायला लावलं आणि धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर शिक्षण मंत्र्यांचा अतिरिक्त कार्यभार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. मात्र विरोधकांनी त्यांनाही टार्गेट केलंय. त्यामुळे केंद्रीय मंत्री कोण होणार हा प्रश्न आजही गुलदस्तात आहे. मात्र महाराष्ट्रात यावरून राजकीय रणकंदन माजलंय. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचं राजकारण सोडून दिल्लीच्या राजकारणात जाणार असून त्यांना देशाचे नवे शिक्षण मंत्री केलं जाऊ शकतं असा दावा संजय राऊतांनी पुन्हा पुन्हा केलाय. या संपूर्ण प्रकरणामागे काय राजकीय गणित आहे, केंद्रात नेमका काय प्लॅन शिजतोय, संजय राऊत यांच्या दाव्यात किती तथ्य आहे आणि फडणवीस दिल्लीत गेल्यास मोदी सरकारला त्याचे काय राजकीय फायदे होऊ शकतात, पाहूयात या व्हिडिओत. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. मागच्या काही दिवसांमध्ये दिल्लीत शिक्षण क्षेत्रात मोठा गोंधळ झालाय. सीजेपीच्या आंदोलनापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माघार घ्यावी लागली. विरोधकांनीही सरकारला चांगलंच धारेवर धरलं. शिक्षण मंत्रालय हे काय साधं सुधं खातं नाही, ते देशातल्या करोडो तरुण पोरांचं भविष्य घडवणारं खातं आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनापुढे मोदी सरकारचा पराभव झालाय. आता ही लागलेली वाळवी साफ करायला आणि घसरलेली पद परत मिळवायला मोदींना एका हुशार माणसाची गरज आहे. मोदींच्या नजरेत ही ताकद महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आहे. म्हणूनच मोदींनी स्वतः फडणवीसांशी चर्चा करून त्यांना दिल्लीला येण्याचं निमंत्रण दिलंय असा दावा संजय राऊतांनी केलाय. राऊत यांनी असंही म्हटलंय की देशाला एक चांगला शिक्षण मंत्री मिळावा ही आमची पण इच्छा आहे. आता फडणवीस काय करतात ते बघू. त्याच्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या मनामध्ये असं आहे की या खात्यासाठी एक दूरदृष्टीचा, उच्च शिक्षित, चांगला प्रशासक असलेला नेता नेमावा आणि या क्षणी देशामध्ये उत्तम शिक्षण मंत्री कोण होऊ शकेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. हे नरेंद्र मोदींनाही माहिती आहे आणि दिल्लीतली जी माझी माहिती आहे त्यानुसार प्रधानमंत्री मोदींनी या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली की तुम्ही केंद्रात येऊन मनुष्यबळ विकास मंत्रालय, त्याला शिक्षण खातं म्हणत नाही तर त्याला HRD मिनिस्ट्री म्हणतात आणि खूप मोठं खातं आहे. पहिल्या 5 खात्यांमधलं ते खातं आहे, डिपार्टमेंट आहे. मनुष्यबळ विकास खात्याचं जबाबदारी आपण घ्यावी अशी त्यांना मोदींनी सूचना केलेली आहे. ही माझी माहिती आहे. कोणी कितीही इन्कार केला तरी माझी माहिती पक्की आहे. मात्र भाजपच्या मनात नक्की काय चाललंय तर पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह राजकीय पद्धत वेगळी आहे. जेव्हा देशात एखादं मोठं संकट येतं किंवा जनतेत सरकारच्या विरोधात नाराजी पसरते तेव्हा ते तिथं त्यांचा सर्वात विश्वासू आणि खंबीर मोहरा उतरवतात. तरुण मतदार हा भाजपसाठी महत्त्वाचा आहे. जर पोरांच्या मनात राग राहिला तर पुढच्या निवडणुकांमध्ये भाजपला मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे केंद्राचा पहिला प्लॅन हाच असणार की शिक्षण मंत्रालयाचा विस्कटलेला गाडा पुन्हा रुळावर आणायचा. फडणवीस हे काय नवखे नेते नाहीत. त्यांनी महाराष्ट्रासारखं मोठं राज्य मुख्यमंत्री म्हणून अत्यंत हुशारीनं चालवलंय. त्यांच्याकडे प्रशासनावर पकड मिळवण्याचा मोठा अनुभव आहे. त्यामुळे दिल्लीतल्या मोठ्या अधिकाऱ्यांना सरळ करायला आणि नवीन शैक्षणिक धोरण लागू करायला फडणवीसांसारखा माणूस केंद्राला परफेक्ट वाटतोय. दुसरा प्लॅन महाराष्ट्राच्या राजकारणाशी जोडलेला असू शकतो. देवेंद्र फडणवीस हे सध्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि राज्यातील भाजपचा मुख्य चेहरा आहेत. पण जर त्यांना दिल्लीत नेलं तर महाराष्ट्रात भाजपला नवीन नेत्यांची फळी तयार करता येईल. फडणवीसांना केंद्रात मोठी जबाबदारी देऊन महाराष्ट्रात काही नवीन राजकीय समीकरणं जुळवायचा सुद्धा केंद्राचा छुपा अजेंडा असू शकतो. आता मुख्य प्रश्न हा आहे की संजय राऊतांच्या या दाव्यात किती दम आहे. राजकारणात नाण्याला 2 बाजू असतात. पहिली बाजू अशी की संजय राऊत हे विरोधकांचे मोठे खेळाडू आहेत. ते असं विधान करून एकाच दगडात 2-3 पक्षी मारतात. एकतर त्यांनी दिल्लीतल्या शिक्षण मंत्रालयाची लक्तरे वेशीवर टांगली, दुसरं म्हणजे त्यांनी महायुती आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण केला. जर मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला जाणार अशी हवा झाली तर महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांमध्ये अस्थिरता निर्माण होऊ शकते, ज्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल. त्यामुळे हा फक्त राऊतांचा एक राजकीय डाव असू शकतो. फडणवीसांनी स्वतः आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही आम्ही मुंबईतच राहणार असं सांगून या चर्चा फेटाळल्या होत्या. पण दुसरी बाजू अशी की राजकारणात धूर निघतोय म्हणजे कुठेतरी विस्तव पेटलेला असतोच. फडणवीस नुकतंच दिल्लीला जाऊन आले होते.
भाजपमध्ये शेवटी हायकमांडचा शब्द अंतिम असतो. जर RSS आणि पंतप्रधान मोदी यांनी फडणवीसांना दिल्लीला येण्याचा आदेश दिलाच तर मुख्यमंत्र्यांना तो पाळावाच लागेल. त्यामुळे हा दावा 100% खोटा आहे असं म्हणता येणार नाही. जर देवेंद्र फडणवीस खरोखरच देशाचे शिक्षण मंत्री झाले तर मोदी सरकारला त्याचे मोठे फायदे होतील. पहिला फायदा म्हणजे शिक्षण मंत्रालयाला लागलेला पेपरफुटीचा डाग पुसायला सरकारला एक अभ्यासू चेहरा मिळेल. फडणवीस हे संसदेत किंवा लोकांसमोर आपली बाजू अत्यंत प्रभावीपणे मांडू शकतात. त्यामुळे देशातल्या तरुणांमध्ये आणि पालकांमध्ये सरकारबद्दल पुन्हा विश्वास निर्माण होईल. दुसरा फायदा म्हणजे भाजपला राष्ट्रीय पातळीवर एक नवा तरुण आणि हुशार नेता मिळेल. फडणवीस हे भविष्यात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वात मोठी भूमिका बजावू शकतात. मोदींच्या टीममध्ये एका चतुर राजकीय चाणक्याची एंट्री होईल, ज्याचा उपयोग फक्त शिक्षण खात्यापुरता नाही तर देशातील इतर राज्यांच्या निवडणुका जिंकण्यासाठी आणि रणनीती आखण्यासाठी होऊ शकतो. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं तर फडणवीस दिल्लीत गेले की महाराष्ट्रात मराठा आरक्षण, ओबीसी राजकारण आणि इतर जातीय समीकरण हाताळायला भाजपला नवीन नेत्याला मुख्यमंत्री करून वेगळी खेळी खेळता येईल. राज्याचा माणूस देशाचा शिक्षण मंत्री झाला तर महाराष्ट्रातल्या पोरांना आणि विकास प्रकल्पांना केंद्राकडून मोठी मदत मिळू शकते. एकंदरीत या सगळ्याचा सोपा हिशोब लावला तर महाराष्ट्राचं राजकारण आता दिल्लीच्या तख्ताला हलवायला लागलंय. संजय राऊतांनी केलेला दावा जरी राजकीय टोमणा वाटत असला तरी त्यामागची परिस्थिती गंभीर आहे. देशातील शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडालाय आणि तरुणांची नाराजी मोदी सरकारला परवडणारी नाही. हे संकट दूर करण्यासाठी केंद्राला एका वजनदार नेत्याची गरज आहे हे नक्की. फडणवीसांच्या दृष्टीनं विचार केला तर त्यांनी महाराष्ट्रात सगळं काही अनुभवलंय. ते मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्यासाठी पुढची पायरी दिल्लीच असणार आहे. भाजपमध्ये नेत्याला राष्ट्रीय पातळीवर मोठं करण्याआधी केंद्रीय मंत्री करून त्याची परीक्षा घेतली जाते. फडणवीसांसाठी हे शिक्षण मंत्रीपद दिल्लीच्या राजकारणाचं मुख्य प्रवेशद्वार ठरू शकतं. पण यात एक धोका पण आहे. जर मुख्यमंत्री फडणवीस ऐनवेळी महाराष्ट्र सोडून दिल्लीला गेले तर राज्यातील भाजप काहीशी कमकुवत होऊ शकते आणि विरोधकांना फडणवीसांनी मैदान सोडलं अशी टीका करायला आयतं कोलीत मिळू शकतं. त्यामुळे भाजप नेतृत्व हा निर्णय विचार करून घेईल. संजय राऊतांनी फक्त या विषयाला तोंड फोडलंय, पण खरा निर्णय शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदीच घेणार. एकंदरीत फडणवीस दिल्लीला जाणार की मुंबईतच राहणार हे येणारा काळच सांगेल. पण जर ते शिक्षण मंत्री झाले तर तो महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातला एक मोठा टर्निंग पॉइंट ठरेल, यात शंकाच नाही. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा.